नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आनंदीने रणरागिणीचं रूप धारण केलेलं आहे आणि विद्याधरला अक्षरशः ढकलून तोंडावर पाडलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आनंदी आपल्या मुलांसाठी, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी काय करू शकते हे आनंदीनं दाखवून दिलेलं आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इतका मूर्ख आणि निर्लज्ज विद्याधर आहे की त्याला जराही लाज राहिलेली नाहीये। सगळी लाज या माणसाने अक्षरशः विकून खाल्लेली आहे आणि इकडे विद्याधरने हातामध्ये अक्षरशः करवत घेतलेला आहे आणि तो झुंबरला बांधलेला जो दोर आहे तो कापायला सुरुवात केलेली असते। आनंदी आता नऊवारी नेसलेली असते आणि ती पुढच्या इव्हेंटसाठी येतच असते, पण तेवढ्यातच तिला आवाज ऐकू येतो। तेव्हा आनंदी म्हणते की नाही, मला कसला तरी आवाज ऐकू येतोय। काय आहे हे सगळं? काहीतरी कापल्याचा आवाज आहे, म्हणजे काय कापलं जातंय? असे अनेक प्रश्न तिच्या पुढे पडलेले असतात। ती म्हणत असते की नाही, मला बघायला लागणार आहे या सगळ्याचा काय अर्थ आहे, हे सगळं काय होतंय, मला विचार करावा लागणार आहे। असं म्हणत आनंदी त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागते। आनंदीला कळत नसतं की हे सगळं काय चाललंय, अचानक हा आवाज काय येतोय, असा प्रश्न तिला पडलेला असतो। आणि इकडे हा विद्याधर मात्र त्या करवतीने तो दोर कापत असतो। त्याला अख्खं कुटुंब जे आहे ते उद्ध्वस्त करायचं असतं, निंबाळकर कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं असतं, पृथ्वीला संपून टाकायचंय, त्याचबरोबर या युगंधरला सुद्धा संपून टाकायचंय असं त्याने ठरवलेलं असतं। आणि त्यासाठी तो हे सगळं कारस्थान करायला तिथं पोहोचलेला असतो। खरं तर आनंदी हुशारीने या सगळ्या गोष्टी करत असते। आनंदीच्या लक्षात आलेलं असतं की काहीतरी घडतंय, काहीतरी अशी गोष्ट घडतेय आणि म्हणून तर आनंदी तिथं पोहोचलेली आहे। त्याच वेळी आता स्टेजवरती अनाउन्समेंट होत असते। स्टेजवरती आता पृथ्वी आणि त्याचबरोबर मिथाली दोघंही अनाउन्स करतात। खूप छान पद्धतीने पहिल्या साडीचं लॉन्चिंग झालेलं असतं आणि मग पृथ्वीला विचारलं जातं की खरंच खूप छान पद्धतीने आजचा सोहळा होत आहे, आता लवकरच पुढचं तुमचं कलेक्शन आम्हाला पाहायला मिळालं पाहिजे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा मात्र इकडे पृथ्वीला सगळेजण प्रश्न विचारत असतात। तेव्हा मिताली म्हणते, हो, लवकरच आमचं पुढचं कलेक्शन जे आहे ते तुमच्या समोर येत आहे आणि त्यामध्ये नऊवारी साडी असणार आहे। सगळेजण टाळ्या वाजवत असतात। छान पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात आणि त्यात सोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा आनंदी अजून तिथं पोहोचलेली नसते। तर विद्याधर हा आता आनंदीला संपवायला गेलेला आहे। त्याच्या डोक्यात फक्त एकच सुरू आहे की काही झालं तरीही ह्या आनंदीला काही मी जगू देणार नाहीये, कारण ती माझी झाली नाही तर मी तिला कोणाचीच होऊ देणार नाहीये, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं। मग आता पुढचं कलेक्शन जे आहे त्याचं लॉन्चिंग सुरू होतं आणि पहिली मॉडेल तिथे येते, ती म्हणजेच इकडे शिल्पा तिथं पोहोचलेली असते। आता मात्र शिल्पा ज्या पद्धतीनं तिथं लॉन्च करायला आलेली आहे ते पाहून कुणी पण अवाक होईल। खरंच तिचं जे वय पाहता, पण खूप छान पद्धतीने तिनं तिथं आता स्वतःला प्रेझेंट करत असते, सगळ्यांच्या समोर तिथं आलेली असते। तेव्हा सगळेजण तिचं कौतुक करत असतात। खूप छान आणि सुरेख दिसत असते शिल्पा त्या कपड्यांमध्ये आणि मग सगळेजण सांगत असतात की खरंच खूप सुंदर आणि हे जे लॉन्चिंग आहे ते सुरू आहे। इकडे आनंदी अजून पोहोचलेली नसते। आनंदीला या इव्हेंटला पोहोचणं गरजेचंच आहे, कारण आनंदीची साडी सुद्धा म्हणजे आनंदी मॉडेल म्हणून आहे, सेकंड मॉडेल आनंदी आहे, तर अजून ती का आलेली नाहीये असे प्रश्न पडलेले असतात। सगळ्यांच्याच चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह दिसत असतं की आनंदी कुठे आहे, आनंदी अजून का येत नाहीये, हे कळतच नसतं। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच सगळेजण पाहत आहेत काय होतं हे सगळं, हा एकच प्रश्न उभा राहिलेला असतो। मग आरती तिथे येते आणि आरती सुनीताला विचारते, सुनीता ताई, आनंदी कुठे आहे, अजून कशी ती आली नाहीये? सुनीता म्हणते की आनंदी ताईंना मी आत्ताच तयार केलं, नऊवारी नेसवली आणि त्यांना घेऊनच आलेली, कुठे राहिल्या बरं त्या? तेव्हा आरती म्हणते की ठीक आहे, मी बघून येते ती कुठं आहे। असं म्हणत आरती आता आनंदीला बघायला जाते आणि त्याच वेळी इकडे तोपर्यंत स्टेजवरती अजून आनंदी का आलेली नाहीये असं मालक साहेबांच्याही लक्षात आलेलं आहे। त्याचबरोबर सगळ्यांच्या लक्षात येते की आनंदी कुठं गायब झाली, आनंदी यायला पाहिजे, आता पुढची मॉडेल आनंदी असणार आहे आणि सगळेजण प्रश्न विचारतील, मग काय उत्तर द्यायचं, हा प्रश्न उभा राहिलेला असतो। म्हणून सगळेजण त्याच विचारात पडलेले असतात की काही झालं तरीही
आनंदी इथं पोचली पाहिजे एवढंच डोक्यात असतं. आता इकडे हा जो विद्याधर आहे त्याच्या हातामध्ये तो करवत आहे आणि करवतीने तो हे सगळं कापत असतो. त्याला जराही लाज वाटत नाही. हे सगळं काय होतंय? कारण आपल्याच कुटुंबाच्या विरोधात, आपल्याच कुटुंबाच्या मुळावर उठलेल्या या माणसाला जराही लाज वाटलेली नसते. कारण त्याला फक्त एवढंच माहिती आहे की काही झालं तरीही हे सगळं जे काय आहे ना ते मला मिळालं पाहिजे. जर हे मला मिळालं नाही तर मी ते कोणाचंच होऊ देणार नाही, हा विचार त्याच्या डोक्यात असतो. मग इकडे आरती आणि आनंदी तिथं पोहोचलेले असतात. तेव्हा आनंदी म्हणते की अगं आरती ताई, तुला माहिती आहे का, इथं ना काहीतरी कापल्याचा आवाज येत होता, अगदी करवतीनं कापलेला आहे. आरतीचं लक्ष जातं. आरती म्हणते अगं आनंदी, झुंबरला बांधलेली जी दोरी आहे ना ती दोरी कापली जाते गेली आहे आणि आता आपल्याला काहीच खरं नाही आहे. म्हणजे बघ ना, तू तिथं इव्हेंट सुरू आहे, पृथ्वी तिथं स्टेजवर आहे आणि ते झुंबरसुद्धा स्टेजवरच लावलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला खरंच खूप हे भयानक आहे, हा विचार आरतीच्या डोक्यात सुरू असतो. तेव्हा आरती आणि आनंदी दोघीही ती दोरी खेचू लागतात. कारण ती दोरी तुटलेली असते. दोघीही जोरजोरात तिथे जोर लावून ती दोरी खेचत असतात. इकडे विद्याधर म्हणत असतो की आता घरी मजा येणार आहे. ते झुंबर पडणार आणि पृथ्वीच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या होणार. आजचा इव्हेंट हा रक्तमय होणार आहे, असं त्याच्या डोक्यात चाललेलं असतं. तेव्हा मात्र पृथ्वी एका वेगळ्याच टेन्शनमध्ये असतो. अजून आनंदी का आलेली नाही? आता मीडियावाले प्रश्न विचारत असतात की तुमची दुसरी मॉडेल आनंदी कुठे आहे? शिल्पा मॅडम खरंच खूप सुरेख दिसत होत्या, आम्हाला तुमचं सगळं कलेक्शन बघायचं आहे, असं ते बोलत असतात. तेव्हा विद्याधर म्हणतो की आतापर्यंत हे झुंबर पडायला पाहिजे होतं. काय झालं नक्की याचं? का पडलं नाहीये ते झुंबर? असं त्याच्या डोक्यात सुरू असतं. तेव्हा मात्र इकडे आनंदी आणि आरती स्वतःचा जीव तिथे विचारही करत नाही, स्वतःच्या जीवाची पर्वा सुद्धा करत नाहीयेत. सगळी ताकद एकवटून त्या दोघींनी ती दोरी पकडून ठेवलेली असते. आनंदी आरतीला म्हणते की आरती ताई, मला काय वाटतंय माहितीये का, तू कोणाला तरी बोलवून आण, कारागीर वगैरे कोण आहे का बघ, त्यांना घेऊन ये, म्हणजे हे सगळं आपल्याला थांबवता येईल, असा विचार तिच्या डोक्यात चाललेला असतो. आणि त्याच वेळेस एक पाहायला मिळतं ते म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या एवढ्या विचित्र घडत असतात. आरती म्हणत असते की अगं नको आनंदी, तू एकटी कशी पकडणार आहे? आनंदी म्हणते मी पकडते, तू जा, तू घेऊन ये कोणाला तरी, असं म्हणत इकडे आनंदी आता तिथं थांबलेली आहे आणि आरतीला तिने बाहेर पाठवलेलं असतं. आणि त्याच वेळेस तिथे विद्याधर पोचतो. विद्याधर किती नालायक आणि महामूर्ख आहे ते आपल्याला माहितीच आहे. विद्याधर सुद्धा तिथं आता आलेला असतो आणि इकडे आरती जेव्हा तिथून जाते तेव्हा त्याच्या लक्षात येतं आरती त्या खोलीतून बाहेर आतमध्ये शोधायला कोणाला तर चाललेली असते. तेवढ्यात त्याने त्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद केलेला असतो. आनंदी स्वतःची सगळी ताकद एकवटून हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण आनंदीला मात्र खूपच अवघड जात असतं. कारण वाटतं तेवढी साधी गोष्ट नसते. ते झुंबर तिने खेचून ठेवलेलं असतं. इकडे आरती मात्र जोर जोरात दरवाजा बडवू लागते की कोण आहे, कोण आहे, दरवाजा उघडा, कोणी बंद केलंय हा दरवाजा, असं म्हणत ती ओरडत आहे. इकडे आनंदीच्या हातातून अक्षरशः रक्त येत आहे. आनंदी मात्र सगळी ताकद लावून ते झुंबरची जी दोरी आहे ती ओढत असते, खेचत असते. कारण तिला भीती वाटत असते, हे जर झुंबर स्टेजवर पडलं तर खरंच अवघड होणार आहे, हे तिच्या लक्षात आलेलं असतं. इकडे मात्र हा जो विद्याधर आहे तो सगळ्या गोष्टी अगदी मस्त मजेमध्ये एन्जॉय करत असतो. त्याला असं वाटत असतं की चला आत्ता खरी मजा येणार आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मी ठरवलेल्या आहेत तशाच होणार आहेत, एवढंच त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे आता पृथ्वी त्याचबरोबर सगळेजण स्टेजवर आहे. दुसरी मॉडेलचं काय झालं, दुसरी मॉडेल का आलेलं नाही, असे प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात पडलेले असतात. आणि मग मात्र इकडे विद्याधर म्हणत असतो की हे सगळं काय होऊन बसलंय. युगंधर म्हणत असतो की हे सगळं काय झालंय, आनंदी का आलेली नाहीये. मिताली आणि पृथ्वी या दोघांच्याही चेहऱ्यावर टेन्शन दिसत असतं. आनंदी यायला हवी होती, आनंदी का आलेली नाहीये, हा एकच प्रश्न सगळ्यांना सतावत असतो. धनी सुद्धा छान तयार झालेली असते आणि ती त्या इव्हेंटसाठी असते. तिचा नवरा काय पराक्रम गाजवतोय याच्याशी काय तिला देणं घेणं नसतं. आता इकडे विद्याधर येतो. अजून झुंबर का पडलेलं नाहीये म्हणूनच तो आलेला असतो. आणि जेव्हा तो तिथं आलेला आहे ते पाहून आनंदी म्हणते बरं झालं, अहो हे झुंबर पडतंय ना, तिला माहीतच नसतं. जेव्हा ती आवाज ऐकते तेव्हा लक्षात येतं. आणि मग मात्र इकडे मीडियावाले तोपर्यंत विचारत असतात की बोलवा ना, काय झालं, टेक्निकल एरर आहे का, काही प्रॉब्लेम आहे का, असं विचारलं जातं.
आणि त्याच वेळेस इकडे विद्याधरने म्हणतो की तू सोड, तुझ्या पोराचा चिंधड्याच होणार आहेत आज. काय जरी झालं तरी तुझ्या पृथ्वीच्या बघ तिथे डोक्याच्या टाळक्याच्या चिंधड्या होणार आहे, ते झुंबर पडून संपवणार आहे मी, अख्ख्या निंबाळकर कुटुंबाला संपवणार आहे, कारण मला नकोच आहे कोणी इथं. असं म्हणत जे काय दाखवलेलं आहे ते मात्र इकडे खूपच भयानक असं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा इकडे मीडिया आनंदीची वाट बघत आहे. आनंदी आली पाहिजे, आनंदी अजून का आलेली नाही, असे प्रश्न त्यांना पडलेले असतात. तेव्हा मात्र इकडे आनंदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते झुंबरची दोर ओढत असते. तेव्हा विद्याधर तिथे येतो आणि विद्याधर आनंदीला म्हणत असतो की नाही, काही झालं तरीही मी तुझ्या पोराच्या चिंधड्याच उडवणार आहे आज, मी त्याला वाचूच देणार नाही. तेव्हा आनंदी म्हणते मी पण बघते की हे सगळं कसं होणार आहे ते, असं आनंदी सांगत असते. तेव्हा तो म्हणत असतो की बघ काय करतोय मी, आणि असं म्हणत तो आनंदीच्या जवळ येत असतो. तेव्हा आनंदी त्याला असा काय धक्का देते, ते डायरेक्ट जाऊन तोंडावर पडलेलं असते ते टाळकं. इकडे पृथ्वी सगळ्यांना सांगत असतो की थोडा प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही थोडा वेळ वेट करा, आणि खरंच खूप सुंदर असे लॉन्च तुम्हाला पाहायला मिळणार आहे, असं सुद्धा सांगितलं जात असतं. सगळेजण होकार देतात, सगळेजण थांबलेले असतात. मग युगंधर इकडे मिथालीला बोलवतो, कारण युगंधर वेळेच्या बाबतीत खूपच अगदी परफेक्ट असं आहे, त्याला अजिबात आवडत नाही आहे ते. म्हणजे आता मीडियावाले येऊन थांबलेत आणि त्यांना आपण वेळ दिलेली आहे तर ती वेळ पाळली पाहिजे, असं युगंधरचं म्हणणं असतं. युगंधर म्हणत असतो की काही झालं तरीही आनंदी अजून का आलेली नाही आहे, नक्की कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर अडकली नाही ना, हे चालू झालेलं असतं. विद्याधर आनंदीला म्हणत असतो आता तुला सोडत नसतो, आता बघ काय करतोय, असं म्हणत तो तिथे असलेला बॉक्स उघडतो आणि त्या बॉक्समध्ये त्याला तेलाची बॉटल दिसते. मग त्याने त्या तेलाच्या बॉटलमधलं तेल अक्षरशः आनंदीच्या हातावर ओतायला सुरुवात केलेली असते. आनंदी म्हणत असते हे सगळं काय चाललं. तेव्हा तो म्हणतो तेल ओतते तुझ्या हातावर आणि येतोय का वास बघ आता, आणि हातावरच काय तुझ्या पायावर सुद्धा ओतणार आहे, म्हणजे पाय बी सटकणार तुझे आणि हात बी सटकणार आणि तू काहीच करू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत त्या मूर्ख माणसाने आनंदीच्या अक्षरशः हातावरती तेल ओतलेलं असतं. त्याचबरोबर ती ज्या जागेवर पाय देऊन उभी आहे तिथे तेल ओतलेलं असतं, त्यासोबतच तिच्या पायांवर तेल ओतलेलं असतं. इतका विचित्रपणा ह्या विद्याधरचा चाललेला असतो. आनंदी म्हणत असते काय चाललंय हे सगळं, थांबवा हे सगळं, पण तो मात्र ऐकायलाच तयार नसतो. आता मीडियावाले इकडे प्रश्न विचारतायत आनंदीचं काय झालं, मग बाबा सांगतात की जाऊन बघून ये जा तू, असं म्हणत आता जेव्हा मिथालीला पाठवलं जातं, मिथाली मग शोध घेत तिकडे निघालेली असते, आनंदी कुठे आहे, आनंदी कुठे आहे. तर इकडे हा विद्याधर आनंदीला म्हणत असतो काही जरी झालं तरीही मी आज तुझ्या पोराच्या चिंधड्या उडवणार आहे आणि सगळ्यांना संपून टाकणार आहे. त्यावरती आनंदी म्हणते तुम्ही काहीच करू शकत नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जरी झालं तरीही मी माझ्या मुलांचं रक्षण करायला खंबीरपणे उभी आहे, त्यांच्या बाबतीत मी काहीच चुकीचं घडू देणार नाही, असं इकडे आनंदी म्हणत असते. मिताली शोध घेत असते आनंदी तू इथे आहेस का, आनंदी तू या रूममध्ये आहेस का, असं जेव्हा मिताली म्हणत येते तेव्हा मात्र इकडे आता आनंदी ती दोर ओढतच असते. तिला कळत नसतं की हे सगळं काय होऊन बसलंय, या सगळ्या गोष्टी कशा सोडवायच्या आहेत, हा प्रश्न मात्र तिच्या पुढे उभा असतो. आणि त्याच वेळेस इकडे आनंदी म्हणते की नाही काही झालं तरीही मला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागणार आहे. आणि तेवढ्यात विद्याधर तिथं आलेला असतो. विद्याधर म्हणतो अगं कुठं चालले मिताली, तर ती म्हणते अरे आनंदी अजून काका आलेले दिसत नाहीये मला, ती कुठे गेले ते बघायचं आहे ना, तिला शोधायला चालले. त्यावरती तो म्हणतो अगं तिथं पृथ्वी स्टेजवर एकटा आहे, त्या पत्रकारांनी त्याला घेरलंय बघ, जा तू तिकडं त्याला लक्ष दे जा, जरा त्याच्याकडे बघ जा, असं म्हणत आता सांगितलं जातं. आणि त्याच वेळेस इकडे पृथ्वी आता एकटा आहे म्हणलं की ती म्हणते की हो चालेल, म्हणजे तिचा आता ह्या माणसावर एवढा विश्वास असतो की त्याच्यावर विश्वास ठेवून तिथून ती निघून जाते. आणि याला माहीत असतं की याने काय केलंय, कारण तिथं गेलं तर मितालीला सगळं कळणार आणि मिताली गोंधळ घालणार हे त्याला माहिती होतं, म्हणून तर त्याने तिला तिथून पाठवलेलं असतं. आता मात्र मिताली येते आणि म्हणते बाबा एक प्रॉब्लेम झाला आहे, मला काकाने सांगितलं की आनंदी येत होती आणि अडकून तिची साडी भेटली, ती आणि तिची बहीण आरती आहेत ना, ते दोघीजणी एकत्र आहेत. आता मात्र सगळ्यांना प्रश्न पडला आहे
मग अजून आनंदी आली नाही. बाबा, आजी सगळेजण विचारत असतात की काय झालंय नक्की, आनंदी कुठे आहे, आनंदी कुठे आहे. पण आनंदी काही अजून आलेली नसते, म्हणून सगळेजणच विचार करत असतात. तेवढ्यातच आता विद्याधर तिथे येतो आणि म्हणतो, चला एवढ्या दिवसानंतर पत्रकारांना म्हणतो की अख्खा कुटुंब एकत्र सापडलंय, चला तुम्ही, कसं आहे माहितीये का, फोटो घ्या, फॅमिली फोटो, असं म्हणत सगळ्या पत्रकारांना तो सांगतो. स्टेजवर जाऊन त्याने जणू काय हे सगळं हातात घेतलेलं असतं आणि या पद्धतीने तो बोलत असतो. तेव्हा सगळेजण आता पाहत असतात. आरचीच्या डोक्यात वेगळेच विचार चालू झालेले असतात. आरतीताई पण नाहीये, आनंदी पण नाहीये, काय झालंय नक्की, कुठं असतील त्या दोघी, हा विचार तिला सतावत असतो. आता मात्र स्टेजवर विद्याधर आलाय आणि सगळ्यांना स्टेजवर बोलवलं जातं. मितालीला जो सांगतो की जा तुझ्या बाबाला घेऊन ये, आणि त्याचबरोबर इकडे आता सगळेजण स्टेजवर उभे आहेत आणि मुद्दाम सगळ्यांच्या मध्ये पृथ्वीला मितालीला उभं केलेलं असतं आणि इकडे यांना सुद्धा तो पुढे ढकलत असतो आणि सांगत असतो की काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या अशा करूया, आणि म्हणून तो उभा असतो. पण इकडे युगंधरला मात्र संशय आलेला असतो. या सगळ्यांना स्टेजवर उभा करून तो तिथून निघालेला असतो. जराही या विद्याधरला लाज वाटलेली नसते. स्वतःची सख्खी बहीण, भाऊ सगळेजण तिथे आहेत, पण त्याला त्याचं काहीच पडलेलं नाहीये. त्याला फक्त आणि फक्त त्याचा स्वार्थ दिसत आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आनंदी दोर खेचत असते. कोणीच तिच्या मदतीला येत नाही. ती वैतागलेली असते, कारण तिच्या हातावर तेल टाकल्यामुळं तिचा हात सटकत असतो. आणि तेव्हा मात्र हा इकडे विद्याधर वाट बघत असतो आणि याच पद्धतीने त्याने हा सगळा गोंधळ घालून ठेवलेला असतो. आणि आता मात्र विद्याधर हे सगळं पाहत असतो आणि आनंदी ती दोर खेचत आहे, पण शेवटी तिची ताकद कमी पडते आणि तिच्या हातातून तो दोर निसटतो आणि झुंबर पडणारच असतं. तोपर्यंत कोणीतरी तिथं आलंय आणि तो दोर पकडलेला आहे. नक्की कोण असेल ती व्यक्ती, कमेंट करून सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.